महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। धुळ्यात पहाटेच्या सुमारास अग्नितांडव, एमआयडीसीतील कलर कंपनीला भीषण आग, 2 तासांपासून आगीचे रौद्र रूप, मोठं नुकसान, आग आटोक्यात आणण्यासाठी मनपाच्या अग्निशमन दलाचे प्रयत्न। धुळ्यात पहाटेच्या सुमारास भीषण अग्नितांडव झाल्याची घटना समोर आली आहे। एमआयडीसीतील कलर कंपनीला भीषण आग लागल्याने सर्वत्र खळबळ उडाली। या भीषण आगीमध्ये कंपनीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। तब्बल 2 तासांपासून या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 वाहनांचा अथक प्रयत्न अजूनही सुरू आहे। नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही। धुळ्यातल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील एमआयडीसीतील वर्धमान पेंट्स या कलरच्या कंपनीला पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली। आगीने मोठ्या प्रमाणात रौद्र रूप धारण केले होते। या आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळताच मनपाच्या अग्निशमन दलाचे 2 तासापासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। घटनास्थळी मोहाडी पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। अचानक लागलेल्या या आगीमुळे अनेक कामगारांची धावपळ देखील उडाली। एमआयडीसीच्या प्लॉट नंबर M102 या जागेवर वर्धमान पेंट्स नावाची कंपनी अनेक वर्षांपासून कार्यरत आहे। मात्र पहाटेच्या सुमारास कलर तयार करणाऱ्या या कंपनीला भीषण आग लागली। पहाटे 5:30 पासून सुरू झालेली भीषण आग तब्बल 2 तास उलटूनही सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे। आग विझवण्यासाठी मनपाच्या अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। ही आग विझवण्यासाठी मनपाच्या अग्निशमन दलाचे लीडिंग फायरमन अतुल पाटील, अमोल सोनवणे, राजन महाले, फायरमन पांडुरंग पाटील, वाहन चालक सिद्धार्थ खैरनार, राहुल पाटील, कुणाल ठाकूर, मनोज सरगर, श्याम कानडे, योगेश मराठे, किरण सालवी, वाहिद मिर्झा, विनोद थोरात या कर्मचाऱ्यांच्या 5 वाहनांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुरलीधर माळी, धुळे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।